या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। तर आज आपण विषय जाणून घेऊया ते म्हणजे देवतांची दीपसेवा कशी करावी। आपण प्रत्येक जणच देवतांसमोर सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवा लावत असतो, देवतांना त्यांच्यासमोर दीप प्रज्वलित करीत असतो। तर तो जो दिवा आहे जो आपण लावत असतो तो कसा लावावा, तो दिवा कुठे ठेवावा, त्याची ज्योत कुठल्या दिशेस करावी, त्यामागचं धर्मशास्त्रीय काही संकलन मी आज आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो। तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण अशी आपण पाहूया की देवतांसमोर दीप कसा आणि कुठे ठेवावा। तर त्याबद्दल कालिका पुराण ह्या पुराणामध्ये एक वचन आलेलं आहे, ते वचन प्रथम सांगतो, मग त्याच्या अर्थाबद्दल आपण बोलूया। तर ते वचन असं आहे, सर्वसहा वसुमती सहते नत्विदं द्वयम अकार्य पादघातंच दीपतापन तथैवच। म्हणजे काय, आपली जी धरित्री माता आहे ती अत्यंत सहनशील आहे। आपल्याला सर्वांस माहिती आहेच, सहनशीलतेची मूर्ती आपण धरित्री मातेस मानतो म्हणतो। ही धरित्री माता अत्यंत जी सहनशीलता हा गुण धारण करून आहे, ती सर्व काही गोष्टी सहन करू शकते। परंतु दोन गोष्टी तिला फार त्रासदायक तापदायक होतात, ते म्हणजे अकारण तिला कष्ट देणं, कारण नसताना तिच्यावर पादघात अकारण करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे थेट भूमीवर दीप ठेवणं। म्हणजे काय, देवघरामध्ये सुद्धा किंवा भूमीवर सुद्धा दिवा जो आपण देवतांना अर्पण करणार असतो, देवतांसमोर जो दिवा आपण लावत असतो तो थेट तसाच तिथे ठेवून देऊ नये, त्याला काहीतरी आसन द्यावे, आच्छादन द्यावे, काही नाही तर एखादे लहानसे ताम्हण त्या दिव्याखाली ठेवावे, किंवा अगदी काही नाही तर 2 दाणे अक्षता तरी त्या दिव्याखाली अवश्य घालाव्यात। दीप प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा तसाच धरित्रीशी संलग्न अजिबात ठेवू नये, त्याचा त्रास, त्याचा दाह, त्याचा ताप धरित्रीला होत असतो। म्हणून हे पहिलं शास्त्र असं आहे की दीप प्रज्वलित झाल्यानंतर त्याखाली 2 दाणे का होईना आपण अक्षता तरी वाहाव्यात, काहीतरी त्याला आसन द्यायला हवं। हा एक पहिला मुद्दा आहे। तर ह्याला काही अजून अन्य आधार आहे का, तर अन्य आधार याचा मला कल्की पुराणामध्ये आढळला। तो आधार काय आहे की न चैव स्थापये दीपम साक्षात भूमौ कदाचन, थेट भूमीशी संलग्न होईल असा दीप कधीही स्थापन करू नये असं कल्की पुराण देखील म्हणतं। कालिका पुराण म्हणतं आहेच, त्याला तसाच दुसरा आधार कल्की पुराणात देखील आहे। तर आपण पहिला मुद्दा असा पाहिला की दिवा लावल्यानंतर तो थेट धरणीवर तसाच न ठेवता, देवघरामध्ये तसाच न ठेवता त्याला काहीतरी आसन निश्चित अर्पण करावं। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कुठला दिवा लावावा, तेलाचा का तुपाचा, असा कुठला दिवा लावावा असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो की गुरुजी आम्ही नक्की दीप कुठला लावावा बरं। तर ह्याच्याबद्दल धर्मशास्त्रीय वचन असं आहे की घृतेन दीपो दातव्यः तिलतैलेन वा पुनः। तिळाचा आणि म्हणजे तिळाच्या तेलाचा आणि शुद्ध तुपाचा म्हणजे साजूक तुपाचा दीप देवतांना विशेष प्रिय आहे। तर हे दोन्हीही दिवे देवतांना अर्पण करणं अत्यंत चांगली गोष्ट आहे। तर हे दोन्ही दिवे देवतांना अर्पण करावेत। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांची जी स्पंदनशक्ती आहे ना दिव्यांची, तेलाच्या दिव्याची आणि तुपाच्या दिव्याची, ही स्पंदनशक्ती अत्यंत शुभ आहे। सात्विक स्पंदन या दीपांमधून, या दिव्यांमधून, त्या ज्योतीमधून आपल्याकडे प्रक्षेपित होत असतात। आपल्या वास्तूमध्ये ही स्पंदनं अत्यंत आवश्यक आहेत। म्हणून हे दोन्हीही देवे देवतांना अर्पण करावेत, शुद्ध तिळाचं तेल त्याचा दिवा आणि शुद्ध साजूक तुपाचा दिवा। भरभरून हे दीप अर्पण केले पाहिजेत असं नाही, परंतु शुद्धतेला अत्यंत महत्त्व आहे। एखादी गोष्ट शुद्ध आपण जितकी अर्पण करू ती देवतांना तेवढी विशेष प्रिय होते। तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की दिवा कुठे ठेवावा, कुठे लावावा। तर कुठे ठेवावा, तर ह्याच्याबद्दल वचन असं आलेलं आहे की घृतदीपो दक्षिणे स्यात तैलदीपस्तु वामतः। म्हणजे घृतदीप म्हणजे तुपाचा दीप आणि तैलदीप म्हणजे तेलाचा दीप। तर घृत म्हणजे तूप जे आहे, म्हणजे तुपाचा जो दीप आहे तो देवतांच्या उजवीकडे अर्पण करावा, आणि तैलदीप जो आहे तो देवतांच्या डावीकडे अर्पण करावा। म्हणजे आपण जर देवतांच्या सम्मुख बसलेलो असू तर आपला जो उजवा हात आहे तो देवतांचा डावा हात येईल, आपला डावा हात तो देवतांचा उजवा हात येईल। म्हणजे आपल्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर आपल्या उजव्या हाताला म्हणजेच देवतांच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा, आपल्या
उजव्या हाताला तेलाचा दिवा लावावा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा लावावा. म्हणजे समोर जे आपल्या देव मांडलेले आहेत त्यांच्या उजव्या आणि डाव्या हाताला योग्य असा तेलाचा आणि तुपाचा, देवतांच्या उजवीकडे तुपाचा, देवतांच्या डावीकडे तेलाचा, म्हणजेच देवतांच्या उजव्या आणि डाव्या हाताला तो आपसूक येईल. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जो दीप प्रज्वलित करतो त्याचं मुख, दिव्याचं मुख जे आहे ते कुठे असावं, तर त्याबद्दल एक महत्त्वाचं वचन आलेलं आहे. आह्निक सूत्रावली नामक ग्रंथामध्ये ते वचन आलेलं आहे. ते वचन असं आहे की आयुर्दः प्रांगमुखो दीपो धनतः स्यात् उदंगमुखः. म्हणजे देवतांचं जे दिव्याचं जे मुख आहे, देवतांना अर्पण केलेल्या दिव्याचं मुख, ते जर तुम्ही पूर्व दिशेकडे मुख केलं, दिव्याच्या ज्योतीचं मुख पूर्व दिशेकडे केलं तर उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असं धर्मशास्त्र सांगतं. तेच मुख जर आपण उत्तर दिशेला केलं, दिव्याचं मुख, ज्योतीचं मुख, दिवा जर आपण उत्तर दिशेने लावला तर उत्तम आरोग्याची प्राप्ती होते असं देखील धर्मशास्त्र सांगतं. मग निषिद्ध दिशा कुठल्या, तर पश्चिम आणि दक्षिण ह्या दिशांना मुख करून दिव्याची ज्योत कधीही ठेवू नये, म्हणजेच दिवा कधीही लावू नये. थोडक्यात दिवा जो प्रज्वलित करायचा तो पूर्व दिशेकडे होईल किंवा उत्तर दिशेकडे दिव्याची ज्योत होईल, दिवा होईल असा तो ठेवावा. आता हा नियम कधी पाहता येणार नाही, ज्यावेळी मधोमध दिव्याची ज्योत असेल त्यावेळी हा नियम लागू होत नाही. मधोमध ज्योत असेल ती सगळ्या दिशांचं प्रतिनिधित्व करते आणि ती अत्यंत शुभलक्षणी आहे, त्यामुळे त्या दिव्यास हा नियम मात्र लागू नाही. परंतु एखादी अशी विशिष्ट दिशेकडे असणाऱ्या ज्योतीचा दिवा जर आपण प्रज्वलित करणार असू तर तो पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे दिव्याची ज्योत येईल अशाच पद्धतीनं तो दीप लावावा असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आह्निक सूत्रावली ग्रंथामध्ये हे वचन आलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोणत्या वातींचा दीप लावावा, ही एक फार सुंदर गोष्ट आहे की त्याच्याबद्दलचं वचन प्रथम सांगतो. वचन अत्यंत सुंदर आहे. कृते मणिमयम कार्यम त्रेतायाम हेमसंभवम पट्टजम द्वापरे प्रोक्तम कार्पा संतु कलौ स्मृतम. वचन फार सुंदर आहे. त्याचा अर्थ असा की सत्ययुग, जी 4 युग झालेली आहेत, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली, ह्या सत्ययुगामध्ये मणी किंवा रत्नांच्या माध्यमातून दीप प्रज्वलित होत असे. त्रेतायुग, त्याच्यानंतरचं जे युग आहे त्रेतायुग, त्याच्यामध्ये सुवर्ण महिमा फार सांगितलेला होता. सुवर्णाच्या माध्यमातून तो दीप प्रज्वलित त्रेतायुगामध्ये होत असे. द्वापार युगामध्ये रेशमी वस्त्राला विशेष महत्त्व होतं, त्या वस्त्राच्या माध्यमातून तो दीप प्रज्वलित होत असे. परंतु आजच्या ह्या कलियुगामध्ये कार्पास म्हणजे कापसाचा जो महिमा आहे तो अपरंपार सांगितलेला आहे. त्यामुळे कापूस जो आहे तो शुद्ध असा कापूस घेऊन त्याच्या वाती अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार करून तो दिवा, कापसाच्या वातींचा केलेला दिवा हा देवतांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपण सगळेजण कापसाच्या वातींचा जो दिवा वापरतो तो योग्यच आहे, त्याला पुष्टी देणारं हे वचन आहे, म्हणून मुद्दाम येथे सांगितलं. तर असा हा दिवा अर्पण करावा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एखाद्याला असं वाटेल की तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे अर्पण करायचे आहेत, तर मग दोन्ही दिवे एकत्रित आपण अर्पण केले तर एकत्रित, ह्याचा अर्थ एकाच दिव्यामध्ये तेलही घातलं, तूपही घातलं किंवा वाती तुपात भिजवल्यात आणि नंतर तेल घातलं आणि तो दिवा अर्पण केला, तर असं चालतं का? तर याचा निषेध धर्मशास्त्रांनी व्यक्त केलेला आहे. असं कदापिही करू नये. न मिश्रीकृतं दद्यातु दीपं स्नेहे घृतादिकम. न मिश्रीकृतं दद्यातु दीपं स्नेहे घृतादिकम. याचा अर्थ तेल आणि तूप हे कधीही मिश्रण करून देवतांना कधीही त्याचा दीप अर्पण करू नये. हे वेगवेगळेच अर्पण करणं हे इथे महत्त्वाचं आहे, कारण कुठल्या दिशेस कोणता दीप असावा हे आपण मगाशी पाहिलं, तर त्या दिशेला तो दिवा अर्पण करणं महत्त्वाचं आहे. म्हणून यांचं मिश्रण कधीही करू नये, तेलाचं आणि तुपाचं. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, कसं आहे आपलं धर्मशास्त्र जे आहे ना ते प्रत्येक गोष्टींचा अत्यंत सूक्ष्म विचार करत जातं. त्यामुळे त्या गोष्टींचा आपल्याला जो लाभ घडत असतो ना तो खूप चांगल्या पद्धतीनं घडत असतो. हा जो आपण दिवा अर्पण करणार आहोत, तर त्या दिव्याची जी ज्योत आहे ती ज्योत किती मोठी ठेवावी किंवा किती सूक्ष्म ठेवावी, किती लहान ठेवावी, याचं देखील वर्णन, महत्त्व धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. तर ते कालिका पुराणामध्येच ते वर्णन आहे. ते वचन प्रथम सांगतो. लभ्यते यस्तु तापस्तु दीपस्य चतुरंगुलात. म्हणजे ज्योत जी आहे ती प्रज्वलित केल्यानंतर आपल्या 4 अंगुलांपर्यंत, आता समजा ही ज्योत असेल तर तिचा जो दाह आहे, तिची जी उष्णता आहे ती साधारण 4 अंगुलावरती येईल इतपतच असली पाहिजे.
खूप मोठी जर ज्योत ठेवली तर ती ज्योत नसून ती ज्वाला होते. तिचा जो दाह आहे तो फार मोठा, देवतांना सहन होत नाही तसा तो ठेवूही नये. आणि अगदी अल्प देखील ती ज्योत ठेवू नये, फार मंद ती ज्योत ठेवू नये आणि फार भडक देखील ती ज्योत ठेवू नये. साधारण 4 अंगुलावरती त्याचा दाह पूर्ण होईल, त्याच्यावरती त्याचा दाह जाणार नाही, ह्या अनुषंगाने तो दीप लावावा. आता हे अनुमानाने करायचं कार्य आहे, अगदी तसंच्या तसं होईल असं नाही, परंतु अंदाजाने आपण हा दीप तशा पद्धतीनं लावू शकतो. थोडक्यात आत्तापर्यंत आपण जे मुद्दे पाहिले त्याचा गोषवारा एकदा फक्त सांगतो, म्हणजे काय करायचं आणि काय टाळायचं ते आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून लक्षात येईल. तर प्रथम आपण पाहिलं की दिवा हा थेट भूमीवर ठेवू नये, त्याला काहीतरी आसन द्यायला हवं. किमान 4 दाणे अक्षता तरी त्या दिव्याच्या तिथे प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्या जवळ दिव्याच्या खाली 4 दाणे अक्षता तरी घालाव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली, शुद्ध तूप आणि तिळाचं तेल यांचा दीप देवतांना विशेष प्रिय आहे, म्हणून तो नित्य अर्पण करावा. त्याच्यानंतर देवतांच्या उजवीकडे तुपाचा आणि देवतांच्या डावीकडे तेलाचा, किंवा आपल्या माध्यमातूनच आपण समजून घ्यायचं झालं तर आपल्या उजवीकडे तेलाचा आणि आपल्या डावीकडे तुपाचा दीप अवश्य अर्पण करावा देवतांना. दुसरी गोष्ट, दिव्याची जी ज्योत आहे तिचं जे मुख आहे ते पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडेच येईल अशा पद्धतीनं दिव्याच्या ज्योतीचे मुख आपण ठेवावे. महत्त्वाची गोष्ट, कुठल्या वातींचा दीप लावावा तर कार्पास, शुद्ध कापसाची जी वात आहे त्या वातींचा दिवा लावावा. हा दिवासुद्धा असं म्हणतात की घृतदीप म्हणजे तुपाचा जो दीप असतो तो 2 वातींचा म्हणजे समवातींचा तो दिवा लावावा. समवाती करून 2, 4 किंवा 2 वातींची 1 वात अशा पद्धतीनं तुपाचा दीप लावावा. आणि तेलाचा दीप हा विषम वातींचा असावा, म्हणजे 3 वातींची 1 वात अशी करून तो आपण तेलाचा दीप लावू शकतो. मग 3च्या पटीत तुम्ही 3 वातींची 1 वात, 2 वात किंवा समईच्या जेवढे समईला दिव्यांचे विभाग आहेत त्या प्रत्येक देखील विभागात आपल्याला वात करता येईल, परंतु ती वात कशी असावी तर विषम असावी. परंतु अगदी 1 वात घेऊ नये, 3 वातींची 1 वात, पुन्हा 3 वातींची दुसरी वात अशा पद्धतीनं समईमध्ये आपण दीप प्रज्वलित करू शकतो. 3 वातींची 1 वात जरी लावून आपण दीप प्रज्वलित केला दिव्यामध्ये तरी नित्य पुरे आहे. आणि तुपाचा दीप हा समवातींचा म्हणजे 2 वाती वळून त्यांची 1 वात तयार करून तुपाचा दीप लावावा. बाकीची एक महत्त्वाची गोष्ट आहे की तेल आणि तूप हे कधीही एकत्र करून आपण लावणार नाही आहोत, कारण देवतांच्या समोर दिवा जो अर्पण करायचा आहे त्याचं मुख तो कुठल्या हातास अर्पण करावा, कुठल्या बाजूस अर्पण करावा हे आपण पाहिलं, म्हणून तो एकत्र दीप कधीही एकाच दिव्यामध्ये एकत्र करून लावू नये. त्यानंतर ज्योतीची उंची किती असावी हे देखील आज आपण पाहिलं की चतुरंगुलात 4 अंगुलाच्या वरती त्याचा दाह जाणवणार नाही इतपत देवतांना लावलेल्या दिव्याची उंची असावी. हे अशा लहान सहान गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला व्यवहारात नित्य करणं सहज शक्य आहे, त्या माध्यमातून जर आपण हे आचरण केलं तर त्याचा लाभ जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या प्रकारचा घडू शकतो, पुण्यसंचय होऊ शकतो आणि आपण जी देवतांची सेवा करतो ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या देवतांपर्यंत पोहोचू शकते. म्हणून हे सांगण्याचा अल्पसा प्रयत्न केला. यासारखेच अन्यही काही विचार ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीत देखील हे अवश्य हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.